राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावलाय। शिपायापासून ते तहसीलदार उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। मात्र एसीबीच्या धाकानंतरही काही अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत। आता पालघर जिल्ह्यात एसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे। पेल्लार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्ज्वला प्रवीण पाटील यांना तब्बल 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने बिलालपाडा येथील सर्वे क्रमांक 1303 वरील जागेवर माती भरणी केली होती, तसेच त्या ठिकाणी रूम बांधकामही करण्यात आले होते। या प्रकरणात पंचनामा न करण्यासाठी आणि सहकार्य करण्याच्या बदल्यात उज्ज्वला पाटील यांनी तब्बल 1,95,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। यामध्ये माती भरणीच्या पंचनाम्यासाठी 1,50,000 रुपये तर रूम बांधकामाचा पंचनामा टाळण्यासाठी 45,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पहिला हप्ता स्वीकारताना उज्ज्वला पाटील यांना रंगेहात पकडले। या प्रकरणी पेल्लार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून करण्यात येतोय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतही एसीबीने मोठी कारवाई केली होती। सिडकोच्या भूमी आणि भूमापन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली होती। सिडको कार्यालयातच ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। सतत होत असलेल्या या कारवायांमुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एसीबीची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।